जय हिंद मित्रांनो, भारत अकॅडमी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। आपण मागचं जो लेक्चर बघितलं होतं ते तार्किक विश्लेषणाची आपण थेरी बघितली होती। आता आपण तार्किक विश्लेषणाचे काही उदाहरणं बघणार आहोत। मित्रांनो, हेमंत पाटील सर आणि सतीश निगम सर यांनी आतापर्यंत आपली भारत करिअर अकॅडमी होती, आता आपली भारत करिअर अकॅडमी फाउंडेशन झालेली आहे। तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत बऱ्याच होतकरू गरीब विद्यार्थ्यांना फार कमी आणि मुबलक फीमध्ये आपण स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन करतो आहोत। तर आपण थेरी आणि ग्राउंड दोघी प्रकारचे आपण सवलती देतोय। आपल्याकडे वसतिगृहाची सुद्धा सुविधा आहे, मेसची सुद्धा सुविधा आहे, प्लस कुठल्याही प्रकारचे ऑनलाईन फॉर्म जे भरायचे असतील ते आपल्याच अकॅडमीतर्फे भरले जातात। तुम्हाला कुठल्याही प्रकारचं बाहेर जाण्यासाठी आवश्यकता नाही। प्रत्येक सक्सेसफुल विद्यार्थ्याला भारत करिअर अकॅडमी फाउंडेशनतर्फे 25,000 रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, मेहनत केल्याने कुठली पोस्ट मिळते, खाली बसून राहिल्याने किंवा 2 तास स्टडी केल्याने कुठली पोस्ट मिळत नाही, त्यासाठी फार मेहनत घ्यावी लागते। आणि जे विद्यार्थी खूप 30-40,000 रुपये फी भरतात त्यांना रिअली रिक्वेस्ट आहे की कुठल्याही क्लासला एवढी फी भरू नका मित्रांनो, एवढी फी भरण्याची आवश्यकताच नाही। फार कमी आणि मुबलक फीमध्ये आपल्याकडे मानवाधिकार आयोगाच्या अंतर्गत शिष्यवृत्ती योजनेचा स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ मिळत आहे। तर MPC UPC स्टाफ सिलेक्शन, नेव्ही, आर्मी, रेल्वे, एअरफोर्स अशा सर्व प्रकारच्या पोस्टसाठी आपण हा लाभ त्यांना देत आहोत। मित्रांनो, आपल्याकडे वेल एज्युकेटेड, वेल टॅलेंटेड आणि चांगल्या प्रकारचा तज्ज्ञ लोकांचा फॅकल्टी स्टाफसुद्धा आहे, जे तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात, लेक्चर घेतात, नोट्स प्रोव्हाइड करतात आणि सर्व प्रकारची मदत करण्याचा प्रयत्न करतात। आता खूप काही वेळ न वाया घालता आपण डायरेक्टली उदाहरणांना या ठिकाणी स्टार्ट करत आहोत। तर आजचं जे आपलं पहिलं उदाहरण आहे तर त्या ठिकाणी विधान आणि अनुमान आहे। मागचा जो आपला व्हिडिओ झालेला आहे ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनी तो बघितला असेल तर तो व्हिडिओ बघा, चॅनल सबस्क्राईब करा आणि दोघी व्हिडिओंची लिंक जे ते एकमेकांच्या डिस्क्रिप्शन चॅनलमध्ये लिंकमध्ये असणार आहे। म्हणजे पहिल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सेकंड व्हिडिओची लिंक असणार आहे आणि सेकंड व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट व्हिडिओची लिंक असणार आहे। त्याकरता प्रत्येकाने पहिला व्हिडिओ बघावा आणि त्यानंतर दुसरा व्हिडिओ बघावा, जेणेकरून तो तुम्हाला समजेल। आता बघा, पहिलं जे आपलं उदाहरण आहे तार्किक विश्लेषणावर ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर बघा, या ठिकाणी एक विधान दिलेलं आहे, सर्व घोडे गाढव आहेत। तर सर्व घोडे गाढव आहेत यासाठी आकृती तयार होणार मित्रांनो या पद्धतीचे। ते सर्व घोडे आहेत आणि ते काय आहेत, गाढव आहेत। तर जेव्हा सर्व शब्द येतो तर सर्व शब्द आल्यावर काय होणार, वर्तुळ। तर या ठिकाणी घोडे आणि बाहेरचा जो वर्तुळ, पहिला वर्तुळ असणारे घोड्यांसाठी आणि दुसरा वर्तुळ असणारे गाढवांसाठी। तर हा जो पहिला वर्तुळ आला तो घोड्यांसाठी आहे आणि दुसरा जो वर्तुळ आहे तो कोणासाठी आहे, गाढवांसाठी आहे, गाढव। तर सर्व घोडे काय आहेत, गाढव आहेत। त्यानंतर पुन्हा सेकंड विधान आलेलं आहे, सर्व गाढव माणसे आहेत। सर्व गाढव काय आहे मित्रांनो, माणसे आहेत। तर 2 वेळेस सर्व शब्द आला, इथं 2 वेळेस सर्व शब्द आला, म्हणून या ठिकाणी वर्तुळात वर्तुळ आणि पुन्हा वर्तुळात वर्तुळ। तर अशा प्रकारची डायग्राम या ठिकाणी तयार झालेली आहे। आता आपल्याला दिलेल्या विधानांवरून काही अनुमान दिलेले आहेत, तर ते अनुमान या ठिकाणी चेक करायचे। मित्रांनो, पहिल्या व्हिडिओमध्ये हे पण सांगितलं होतं की काही उदाहरणांमध्ये 2 डायग्राम तयार होतात। तर त्या ठिकाणी जर दिलेलं अनुमान दोघी डायग्राम राईट येत असेल तरच त्याला राईट मानावे, दोघांपैकी एकात राईट दुसऱ्यात रॉंग येत असेल तर त्याला काय मानावे, रॉंग मानावे। परंतु आपली ही जी डायग्राम आहे या ठिकाणी एकच डायग्राम तयार झाली, त्याकरता इथं आपल्याला 2 डायग्राम चेक करण्याची काही गरज नाही। आता बघा, पहिला जो अनुमान आहे तो आहे सर्व माणसे गाढव आहेत। तर आपण थेरी काय बघितली होती, आपण ज्या वेळेस बाहेरून आतमध्ये जातो, बाहेरून आतमध्ये, तर त्यावेळेस काही शब्द आला पाहिजे। कोणता शब्द, काही। आणि जर आतून बाहेर जात असेल, आतून बाहेर, तर त्यावेळेस कोणता शब्द आला पाहिजे, त्यावेळेस सर्व शब्द आला पाहिजे। तर आता बघा, सर्व माणसे गाढव आहेत। तर बघा, माणसे हा बाहेरचा आहे आणि काय म्हटले, गाढव, म्हणजे आपण बाहेरून आतमध्ये जाते। आपण काय करतोय, बाहेरून, तर बाहेरून आतमध्ये आपण जातोय। तर बाहेरून आतमध्ये जाताना काय आला पाहिजे होता, काही आला पाहिजे होता, परंतु आलेला काय आहे, सर्व। म्हणजे हे जे अनुमान आहे ते काय आहे, रॉंग आहे। या ठिकाणचे सर्व माणसं जे आहेत ते गाढव राहू शकत नाही। तर या ठिकाणचे जे आहेत ते फक्त माणसं आहेत। हां, या ठिकाणचे काही गाढव माणसे सुद्धा आहेत, तर काही शब्द आला पाहिजे होता। तर या ठिकाणी काय आलेला आहे, सर्व शब्द आलेला आहे, म्हणून हे काय असणार आहे,
हे रॉंग असणार आहे. बघा या ठिकाणी हे जे आहे सर्व माणसे गाढव आहेत, म्हणजे सर्व जे माणसं आहेत ते काय आहेत, गाढव असं त्यांनी म्हटलं, ते रॉंग आहे. हां, जर असं आलं असतं की काही माणसे गाढव आहेत तर ते काय आलं असतं, राईट आलं असतं. म्हणजे आपलं या ठिकाणी पहिला अनुमान काय आहे, रॉंग आहे. आता दुसरा अनुमान बघा, काही गाढव घोडे आहेत. तर बघा या ठिकाणी आपण बाहेरून आतमध्ये चाललोय, बाहेरून आतमध्ये. तर बाहेरून आतमध्ये जाताना काही शब्द जर आला तर ते काय होऊन जातं, राईट होऊन जातं. मग या ठिकाणी सुद्धा आपण गाढव आणि घोडे, तर आपण बाहेरून आतमध्ये चाललोय म्हणजे काही शब्द आला पाहिजे होता, तर इथं काही शब्द आलेला आहे, म्हणजे हे काय आहे, हे बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी पहिला अनुमान आपलं चुकीचं आहे आणि दुसरा अनुमान आपलं काय आहे, राईट आहे. तर या ठिकाणी पुन्हा एकदा एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. बघा मित्रांनो, तर या भागामध्ये घोडे आहेत, या भागामध्ये घोडे आहेत, या भागामध्ये गाढव पण आहेत, या भागामध्ये माणसे पण आहेत. या भागात फक्त गाढव आणि माणसे आहेत आणि या भागात फक्त माणसे आहेत. पहिली गोष्ट ही. दुसरी गोष्ट बघा, इथे किती वाक्य तयार होतात, सर्व घोडे गाढव आहेत, सर्व घोडे माणसे सुद्धा आहेत. पुन्हा इथं सर्व गाढव माणसे आहेत. आणि याचं व्हाईस वर्ष वाक्य तयार करायचं म्हटलं तर काही माणसे गाढव आहेत, काही माणसे घोडे आहेत, काही गाढव घोडे आहेत. अशा प्रकारचे इथं वाक्य तयार होतात. तर आपलं पहिलं वाक्य होतं सर्व माणसे गाढव आहेत. ते सर्वच्या सर्व माणसं, बघा हा जो गोल आहे हा गाढवांसाठी, तर हे सर्वच्या सर्व माणसं गाढव नाहीत, तर काहीच माणसं गाढव आहेत, म्हणून पहिलं काय आहे, पहिलं चुकीचं आहे. मग दुसरं जे आहेत काही गाढव घोडे आहेत, तर बरोबर आहेत. हे जे ते फक्त गाढव आहेत, पण इथं पण काही गाढव आहेत, तर काही गाढव या भागातले ते काय, ते घोडे आहेत. म्हणजे या ठिकाणी आपलं पहिलं जे आहे ते चुकीचं आहे आणि दुसरं अनुमान काय आहे, बरोबर आहे. या ठिकाणी मी पर्याय दिलेले नाही मित्रांनो, त्याकरता पर्यायचं आपल्याला इथं शोधायची गरज नाही. पण तुम्हाला 4 पर्याय असतील तर त्या ठिकाणी काय पर्याय बरोबर असणार आहे, पहिलं विधान जे ते चूक आहे अनुमान, आणि दुसरं अनुमान जे ते काय आहे, बरोबर आहे. तर या पद्धतीने आता काय करतो, याच्यावर आपण आपल्या पद्धतीने वाक्य तयार करू, आपल्या पद्धतीने. हे तर झाली उदाहरणाची गोष्ट. तर बघा किती अनुमान या ठिकाणी तयार होतील. पहिले अनुमान आपण काय करूया, सर्व शब्द वापरून तयार करूया. काय करूया, सर्व शब्द तयार वापरून. तर आता सर्व वापरून तयार जर करायचं असेल सर्वसाठी, तर सर्वसाठी आपण काय करतो बघा, आतून बाहेर जातो. आतून काय करतो, बाहेर जातो. तर बघा पहिलं काय असणार, मी घोड्यांपासून स्टार्ट करतो. तर सर्व घोडे गाढव आहेत. तर पहिलं वाक्य काय आलं, सर्व घोडे गाढव आहेत. तर हे अनुमान काय आहे, बरोबर आहे. पुन्हा आतून पुन्हा बाहेर जातो. पहिले तर मी इथपर्यंतच गेलो, घोड्यांपासून कुठपर्यंत, गाढवांपर्यंत. आता घोड्यांपासून माणसांपर्यंत जातो. तर सर्व घोडे माणसे आहेत. सर्व घोडे माणसे आहेत. आता घोड्यांपासून गाढवांपर्यंत गेलो आतून बाहेर, पुन्हा घोड्यांपासून माणसांपर्यंत गेलो आतून बाहेर. आता मला या गाढवांपासून मला माणसांपर्यंत यायचं आहे. बघा लक्ष द्या, माणसांचा वर्तुळ सगळ्यात बाहेरचा आहे मित्रांनो. इथं मी गाढव लिहिले म्हणून तुम्ही हा गाढवांचा वर्तुळ नका समजा, गाढवांचा वर्तुळ हा वाला आहे. तर या ठिकाणी आपण घोड्यांपासून आपण गाढवांपर्यंत गेलो, घोड्यांपासून माणसांपर्यंत गेलो. आता आपल्याला गाढवांपासून माणसांपर्यंत यायचं आहे. तर तिसरं वाक्य कसं तयार होणार बघा, सर्व गाढव माणसे आहेत. हे सर्वच्या सर्व जे गाढव आहेत ते माणसांच्या वर्तुळात आलं, म्हणून हे सर्वच्या सर्व जे गाढव आहेत ते काय आहेत, माणसे आहेत. परंतु सर्व माणसे गाढव किंवा घोडे नाहीत मित्रांनो. या भागातले जे आहेत ते फक्त माणसं आहेत, ते ना गाढव आहेत ते ना घोडे आहेत. तर झालं सर्व शब्द वापरून. आतापर्यंत आपण आतून बाहेर जात होतो, आता आपल्याला बाहेरून काय करायचं आहे, आतमध्ये यायचं आहे. तर बघा बाहेरून आतमध्ये येऊया आपण, बाहेरून आत. तर मला कोणीतरी विद्यार्थी मित्रांनो सांगेल की बाहेरून आतमध्ये येताना कुठला शब्द वापरला पाहिजे, सांगा. काही शब्द वापरला पाहिजे.
तर मला सांगा 3 वाक्य कसे तयार होतील सांगा, कोणीतरी एकाने सांगा. काही माणसे गाढव आहेत. हां, तर या ठिकाणी मी काय केलं, माणसांपासून कुठे गेलो, गाढवांकडे गेलो. तर मी बाहेरून आतमध्ये चाललो आहे. तर पहिलं वाक्य आलं, काही माणसे गाढव आहेत. काही माणसं काय आहेत, गाढव आहेत. तर माणसांपासून कुठपर्यंत गेलो आपण, गाढवांपर्यंत गेलो. अजून सांगा एखादी वाक्य. काही माणसे घोडे आहेत. बरोबर, काही गाढव घोडे आहेत. बरोबर बरोबर बरोबर, काही गाढव घोडे आहेत. ओके, सांगा अजून एखादी सांगा. काही माणसे घोडे आहेत. बरोबर, काही माणसे घोडे आहेत. काही माणसे घोडे आहेत. तर या ठिकाणी आपण काय केलं बघा, 6 बरोबर वाक्य घेतले. किती घेतले, 6 बरोबर वाक्य. जर या सगळ्या 6 वाक्यांमध्ये पहिल्या 3 वाक्यात जर या ठिकाणी काही शब्द आला तर ते काय होऊन जातील, रॉंग होऊन जातील. आणि या 3 वाक्यांमध्ये जर या ठिकाणी जर सर्व शब्द आला तर ते काय होऊन जातील, चुकून जातील. म्हणजे इन शॉर्ट आपल्याला तार्किक विश्लेषणाचा स्टडी करताना आपल्याला 12 वाक्यांना फोकस करावं लागणार आहे. किती वाक्यांना, 12. तर या प्रकारच्या डायग्राममध्ये 6 वाक्य बरोबर असणार आहेत आणि 6 वाक्य काय असणार आहे, चुकीचे असणार आहेत. बघा, आतून बाहेर जाताना जर सर्व शब्द वापरून आला तर तो राईट असणार आहे आणि काही शब्द वापरून आला तर तो काय असणार आहे, रॉंग असणार आहे. तसंच बाहेरून आतमध्ये जाताना काही शब्द जर आला तो राईट असणार आहे आणि जर सर्व शब्द आला तर तो काय असणार आहे, रॉंग असणार आहे. आय होप की हे पहिले एक्झाम्पल तुम्हाला समजलं असेल. आपण नेक्स्ट एक्झाम्पलकडे जाऊया. बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की काही उदाहरणांमध्ये 2 डायग्राम तयार होतात. काही उदाहरणांमध्ये काय होतात, 2 डायग्राम. तर हे उदाहरण त्याच प्रकारचं आहे. तर या ठिकाणी आपण थोडं डिटेल स्टडी करूया. हे उदाहरण थोडं मन लावून समजणं गरजेचं आहे, कारण की बरेच विद्यार्थी याच उदाहरणामध्ये कन्फ्यूज होतात आणि आपलं उत्तर चुकवून बसतात. तर बघा, काही दगड फुलं आहेत. तर लक्षात ठेवायचं, मागच्या उदाहरणात दोघी वाक्यांमध्ये, आता ते उदाहरण आपण पुसून टाकलं आहे. तर मागच्या उदाहरणात दोघी वाक्यांमध्ये सर्व शब्द आला होता. तर सर्व शब्द आला तर डायग्राम अशी तयार होणार. 2 वाक्यांमध्ये सर्व शब्द आला तर डायग्राम कशी तयार होणार, अशी. आणि त्या ठिकाणी 2 डायग्रामचा काही चान्सच नाही. परंतु या उदाहरणात दोघी विधांमध्ये काही शब्द आला आहे. दोघी विधांमध्ये काय आलेलं आहे, काही शब्द. तर दोघी विधांमध्ये काही शब्द आला तर त्या ठिकाणी निश्चितच 2 डायग्राम तयार होतात. तर त्या कशा तयार होतात ते आपण बघूया. बघा, त्या ठिकाणी काही शब्द आला आहे. पहिलं विधान आपण बघूया. तर काही म्हणजे अर्धवर्तुळ. तर मी या ठिकाणी या पद्धतीची डायग्राम तयार करतो, या पद्धतीची. आणि मला माहिती 2 डायग्राम तयार होणार आहे, म्हणून मी काय करतो, एकीकडे पण वर्तुळ घेऊन देतो, या पद्धतीचं. आता काही दगड काय आहेत, फुलं आहेत. तर काही दगड जे आहे ते फुलं आहेत. ते काय आहे, फुलं आहेत. आता बघा, या भागात फक्त दगड आहेत. हा जो भाग आहे पोर्शन, या भागात फक्त दगड आहेत. या भागात फक्त काय आहेत, फुलं आहेत. आणि हा जो मधला भाग आहे, या भागात दगड पण आहेत आणि फुलंसुद्धा आहेत. सेम या ठिकाणी पण मी इथं दगड घेतला, इथं काय घेतलं, फूल घेतलं किंवा फुलं घेतली. तर आता आपण दुसऱ्या वाक्याकडे जाऊया. बघा, तर दुसऱ्या वाक्यात पुन्हा काही शब्द आलेला आहे. तर बघा काय म्हटलंय, काही फुलं झाडे आहेत. आता इथं झाड हा तिसरा घटक आला. झाड हा काय आला, तिसरा घटक आला. तर झाड हा तिसरा घटक आल्यामुळे बघा, तर याला मी झाड म्हटलं. आणि मला काय सांगितलंय की काही फुलं झाडे आहेत. तर आता हा जो तिसरा घटक आहे आम्ही कशा पद्धतीने ठेवू शकतो बघा. तर या घटकाला मी इथे ठेवू शकतो या पद्धतीने, किंवा या घटकाला मी इथे ठेवू शकतो, किंवा या घटकाला मी या ठिकाणी असाही ठेवू शकतो. तर याचा अर्थ जर मी इथं ठेवलं ती पहिली डायग्राम मिळाली,
आणि जर याला मी इथं ठेवलं तर ही दुसरी डायग्राम मिळाली, बरोबर. कारण की माझा मूळ उद्देश काय होता बघा, मूळ उद्देश काय होता की काही फुलं काय आहेत, झाडे. मग या ठिकाणी फुलं आहेत का, हा जो मधला पोर्शन आहेत फुलं इथे आहेत, मग ते फुलंसुद्धा झाडं येऊ शकतात. म्हणजे हा जो वर्तुळ आहे, हा जो मधला पोर्शन, इथं फुलं पण आहेत, म्हणजे हा जो वर्तुळ आहे हा मी या ठिकाणी सुद्धा घेऊ शकतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी काय होणार आहे, या ठिकाणी 2 डायग्राम तयार होतील. तर पहिली आपण डायग्राम या ठिकाणी बघितली या टाईपमध्ये, आणि दुसरी डायग्राम आपण बघितली या टाईपमध्ये. तर बघा, एक छोटंसं एक्झाम्पल देतो. समजा माझ्याकडे 10 चॉकलेट आहेत. किती चॉकलेट आहे, 10, आणि मुलं आहेत 8. ते मी एकाला उठवलं, सांगितलं आहे 10 चॉकलेट घे आणि हे 8 मुलांमध्ये वाटून टाक. तर यामध्ये त्याची मनस्थिती 2 प्रकारे होऊ शकते. जसं त्याने 8 चॉकलेटा वाटल्या, 2 चॉकलेटा त्याच्याकडे शिल्लक राहिल्या, तर तो काय करू शकतो, 2 चॉकलेटा तो स्वतःकडे ठेवू शकतो, ही झाली पहिली मनस्थिती. किंवा 2 चॉकलेटा तो त्या मुलांमध्येच वाटून देऊ शकतो, ही झाली दुसरी मनस्थिती. तसं काही विद्यार्थ्यांना जर मी डायग्राम काढायला लावली तर काही विद्यार्थ्यांनी या पद्धतीची पहिली डायग्राम काढली आणि काही विद्यार्थ्यांनी दुसरी डायग्राम काढली. पण दोघेही त्यांच्या जागेवर योग्य होते, कारण की दोघांची विचार करण्याची क्षमता वेगळी होती. कारण की या ठिकाणी 2 पॉसिबिलिटी तयार झाल्या होत्या, म्हणून ज्या ठिकाणी 2 वेळेस काही शब्द आलेला आहे त्यावेळेस 2 डायग्राम तयार होतात. आणि आता आपल्याला बघायचं आहे की दिलेले 2 अनुमान कोणता बरोबर आहे आणि कोणता चूक आहे. तर मी पहिलेच सांगितलं होतं, दिलेला अनुमान जर दोघे डायग्राममध्ये जर राईट येत असेल तरच आपण त्याला राईट मानावे, आणि जर दोघांपैकी एकाच जरी तो रॉंग येत असेल तर ते अनुमान आपण रॉंगच मानावे. जर एकाच राईट आणि दुसऱ्यात रॉंग असेल तरीसुद्धा तो रॉंगच असणार आहे. तर आता पहिलं अनुमान आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा, काही झाडे दगड आहेत. तर या ठिकाणचे झाड दगड आहेत का, नाही. तर पहिला अनुमान या ठिकाणी पहिल्या डायग्राममध्ये काय झाला, रॉंग झाला. दुसरी डायग्राम चेक करायची गरजच नाही, दुसऱ्या ह्याच्यात तो राईट येतोय. काही जे झाडं आहेत बघा, काही जे झाडं आहेत ते दगडसुद्धा आहेत. या ठिकाणी बघा, हा जो पोर्शन आहे पहिलावाला पोर्शन, जिथं मी मार्क करतोय पहिलावाला पोर्शन, त्या भागात फक्त दगड आहेत. हा जो दुसरावाला पोर्शन आहे त्या भागात फक्त फुलं आहेत. हा जो मधला पोर्शन इथं दगड आणि फुलं आहेत. हा जो पोर्शन आहे आता बघा, हा फक्त झाडांसाठी आहे, हा जो पोर्शन आहे या ठिकाणी फुलं आणि झाडं दोघे आहेत. हा जो पोर्शन आहे या ठिकाणी दगड आणि झाडं दोघे आहेत. मात्र हा जो पोर्शन आहे मधला राऊंडवाला, तिथं दगड पण आहे, फुलं पण आहेत, झाडं पण आहेत. मग दुसऱ्या ह्याच्यामध्ये पहिलं जर अनुमान मी दुसऱ्या डायग्राममध्ये जर चेक केला, पहिला अनुमान दुसऱ्या डायग्राममध्ये चेक केला की काही झाडे दगड आहेत, तर दुसऱ्या ह्याच्यात तो राईट येतोय. काही झाडं जे आहेत ते काय आहेत, दगडसुद्धा आहेत. परंतु पहिल्या डायग्राममध्ये तसं होत नाही, म्हणून पहिल्या अनुमानाला मी काय मानलं, रॉंग मानलं. काय मानलं, रॉंग. आता दुसरं अनुमान या ठिकाणी चेक करतो, काही फूल दगड आहेत. तर या ठिकाणी बघा, हे जे काही फूल आहेत ते काय आहेत, दगड आहेत. या भागामध्ये काही फूल जे आहेत ते दगडसुद्धा आहेत, कारण की हा जो भाग आहे जिथं मी मार्क करतोय तो दगड आणि फूल दोघांसाठी आहे. म्हणून जे दुसरं अनुमान आहे ते या पहिल्या डायग्राममध्ये काय झालं, राईट झालं. काय झालं, राईट. आणि ते दुसरं अनुमान या दुसऱ्या डायग्राममध्ये सुद्धा राईट झालं. काही फुलं काय आहेत, दगड आहेत. म्हणजे हे जे दुसरं अनुमान आहे ते डायग्राम 1 आणि डायग्राम 2 दोघांमध्ये काय आलेलं आहे, ते राईट आलेलं आहे. बघा, या ठिकाणी काही फुलं दगड आहेत. तर या भागामधले जे फुलं आहेत ते दगडसुद्धा आहेत, म्हणजे इथं ते राईट आलं आहे. आणि या ठिकाणी बघा, या ठिकाणी सुद्धा काही फुलं जे आहेत ते काय आहेत, दगड, म्हणजे ते इथं सुद्धा राईट आलं आहे. म्हणजे आपल्या दिलेल्या उदाहरणामध्ये पहिलं अनुमान चुकीचं आहे आणि दुसरं अनुमान काय आहे, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने 2 डायग्राम आल्या. तर त्या ठिकाणी आपण कोणतं बरोबर कोणतं चुकीचं ते आपण बघितलं आहे. ओके, आपण नेक्स्ट एक्झामकडे जाऊया. जसं आपला व्हिडिओ संपेल तर विद्यार्थ्यांना काही प्रॉब्लेम असेल तर आपण हे उदाहरणं रिपीट घेऊया व्हिडिओ संपल्यावर. परंतु आता आपण सध्या तर दुसरा उदाहरण या ठिकाणी बघूया. तर बघा, पुन्हा सेम त्याच प्रकारचं या ठिकाणी उदाहरण आहे.
तर आता इथं 2 डायग्राम तयार होतात का नाही होतात ते आपल्याला इथं चेक करायचं आहे. 2 डायग्राम तयार होतील किंवा नाही होतील ते आपल्याला चेक करायचं आहे. तर मी आता विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्ही दिलेल्या विधानाचे डायग्राम तिथं ड्रॉ करा आणि मला तुमच्याच जागेवरून त्या डायग्राम दाखवा की कशा प्रकारच्या डायग्राम तयार झालेले आहे. मग आपण ते इथं घेऊया. ऑनलाईनवाल्याने डायग्राम तयार करायचे आहे. जोपर्यंत आपले विद्यार्थी डायग्राम तयार करतात तोपर्यंत आपण थोडी चर्चा करूया. मित्रांनो, कुठलीही परीक्षा क्रॅक करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. 8-8, 9-9 तासाचं शेड्यूल तयार करावं लागतं. ती पोलीस भरती असेल, MPSC असेल, UPSC असेल तर कमीत कमी 9 ते 10 तासाचं शेड्यूल तयार करावं लागतं आणि त्या शेड्यूलला फॉलो पण करावं लागतं. तर आपल्या इथे सकाळी 8:30 ते 11 वाजेपर्यंत लेक्चर होतात. त्याच्यानंतर एक टेस्ट होते. त्यानंतर विद्यार्थी जेवणाला जातात आणि त्यानंतर 1 वाजता विद्यार्थी जेव्हा आपल्या क्लासमध्ये येतात तर 1 ते 5 वाजेपर्यंत स्टडी चालतो आणि 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत लेक्चर चालतात. आपले लेक्चर टायमिंग जो आहे 5 ते 10 वाजेपर्यंत. आपली अकॅडमी अशोक स्तंभालासुद्धा आहे आणि आपली अकॅडमी सिडकोलासुद्धा आहे. दोघे अकॅडमी नाशिकमध्ये आहेत मित्रांनो. तर मित्रांनो 10 तासाचं शेड्यूल तुम्ही तयार करणार तरच तुम्ही सक्सेस होणार. हां ठीक आहे. झाले आहेत का डायग्राम ड्रॉ? ओके. अजून नेक्स्ट. ओके राईट. व्हेरी गुड, व्हेरी गुड सर. इकडे लास्ट. ठीक आहे. एवढी मोठी नव्हती बनवायची डायग्राम, मला क्लिअर दिसते इथून. इकडे ओके ठीक आहे. ओके तर ठीक आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी डायग्राम बनवलेले आहे. तर यावरून बघा कळालं, जर मी तुम्हाला सर्व शब्दाची डायग्राम दिली असती, सर्व आणि सर्व, तर तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी एकच डायग्राम ड्रॉ केली असती या पद्धतीची. परंतु या उदाहरणात मला प्रत्येकाच्या वेगवेगळ्या डायग्राम दिसल्या. म्हणजे हेच सिद्ध करतं की या उदाहरणात 2 डायग्राम तयार होतात. हे मी नाही सांगत आहे, हे विद्यार्थ्यांची टेंडन्सी सांगते. तर ज्या ठिकाणी विद्यार्थी 2 प्रकारे विचार करतो, कारण की इथं 2 प्रकारे विचार करायला भाग पाडलं आहे म्हणून इथं काय होणार, 2 डायग्राम तयार होणार. पण ज्या ठिकाणी सर्व शब्द येणार तिथं 2 डायग्राम तयार होऊच शकत नाही. सगळ्यांचा विचार एकमताने इथं एकत्र येणार आहे. तर आपण आता हे उदाहरण बघूया की कशा पद्धतीने या उदाहरणामध्ये डायग्राम तयार होते. तर बघा, पहिलं उदाहरण आहे काही. तर काही शब्द आल्यावर कसं येणार, वर्तुळात, अर्धवर्तुळात, अर्धवर्तुळ. तर इथं काय म्हटलं आहे, पुन्हा इकडे एक डायग्राम ड्रॉ करून घेतो. तर काही दगड जाडे आहेत. त्याला मी दगड घेतला, याला मी काय घेतलं, जाड घेतलं. इथे पण दगड घेतला, इथं पण जाड घेतलं. तर काही दगड काय आहेत, जाडे आहेत. इथपर्यंत सगळ्यांचे विचार तर एकत्र जुळले. पण पुढे थोडं कन्फ्युजन झालं. तर पुढे काय आलं बघा, सर्व झाडे फुलं आहेत. सर्व झाडे फुलं आहेत. तर या ठिकाणी बघा हे झाडं आहेत. तर मी ही डायग्राम कशी ड्रॉ केली बघा. तर ही डायग्राम मी या ठिकाणून घेतली. तर सर्व झाडं फुलं आहेत. हे सर्वच्या सर्व झाडं जे ते काय आहेत, फुलं आहेत. सर्व झाडं काय आहेत, फुलं आहेत. आता या ठिकाणी ते डायग्राम कशी ड्रॉ करणार, मला एक टार्गेट ठेवायचं आहे. मला झाडांच्या गोलला पूर्णतः ॲक्वायर करायचं आहे. झाडांच्या गोलला काय करायचं आहे, पूर्णतः मला ॲक्वायर करायचं आहे. तर या ठिकाणी हीच डायग्राम मी कशी तयार करणार बघा. हे सर्वच्या सर्व झाडं फुलं घेण्यासाठी मी हा वर्तुळ या ठिकाणावरून सुद्धा घेऊ शकतो, या ठिकाणावरून. तर सर्वच्या सर्व झाडं फुलं आहेत. तर या पद्धतीने अशी सुद्धा मी डायग्राम तयार करू शकतो. म्हणजे एकदा मी फक्त काय केलं, झाडांच्या वर्तुळाला ॲक्वायर केलं, फुलांच्या वर्तुळामध्ये कोणाला ॲक्वायर केलं, झाडांच्या वर्तुळाला ॲक्वायर केलं. तर त्यामध्ये दगड तर आलाच. परंतु हाच वर्तुळ एखाद्याने मोठा काढला असेल तर त्या मोठ्या वर्तुळाने हे दगडसुद्धा त्यामध्ये येऊन जातील. उद्देश पूर्ण झाला दोघी ठिकाणी. इथं सुद्धा झाडांचा वर्तुळ फुलांच्या वर्तुळात आला आणि इथं सुद्धा झाडांचा वर्तुळ फुलांच्या वर्तुळात आला. उद्देश पूर्ण झाला. उद्देश पूर्ण होणं महत्त्वाचं आहे, मग तो कसा होतो आहे ते महत्त्वाचं नाही.
एखाद्याला वाटलं की बाबा मी दगडांच्या या कोपऱ्यातून घेऊन जातो, जसं समजा या दोन लोकांच्या जागा आहेत, एखाद्याला कंपाऊंड तयार करायचं आहे, तर कंपाऊंड तयार करताना त्याला सांगितलं की तुला सगळ्या झाडांना एकत्र गुंडाळायचं आहे. तर एकाने काय केलं, कंपाऊंड इथून तयार केलं आणि एकाने काय केलं, दगडांना सुद्धा त्या कंपाऊंडमध्ये घेतलं. कारण की मूळ उद्देश होता आपला झाडांचं वर्तुळ फुलांच्या वर्तुळात येणं, झाडांचं वर्तुळ फुलांच्या वर्तुळात येणं. आता काही लोकांनी अशी सुद्धा डायग्राम तर केली असेल बघा या डायग्राममध्ये. तर ती डायग्राम कशी असेल बघा, एक वर्तुळ इथून घेतला, दुसरा वर्तुळ इथून घेतला, तर तिसरा वर्तुळ इथून असा घेत या पद्धतीने घेतला. तर ही डायग्राम दोघी डायग्राम एकच आहे. तर दोघं डायग्राममध्ये फरक नाही. अशी डायग्राम काढली तरी चालेल, अशी डायग्राम काढली तरी चालेल, मात्र ती डायग्राम काय आहे, वेगळी आहे. तर आता या ठिकाणी बघा, ही तुमची विचार करण्याची क्षमता आहे मित्रांनो. तुम्ही सेम गोष्ट किती वेगवेगळ्या पद्धतीने विचार करू शकतात, सेम गोष्ट किती वेगवेगळ्या पद्धतीने विचार करू शकतात. फॉर एक्झाम्पल जर समजा मी या ठिकाणी एक बिंदू इथं ड्रॉ केला तर आणि विचारलं की या ठिकाणी काय दिसतंय तुम्हाला, तर विद्यार्थी सांगतात की या ठिकाणी आम्हाला बिंदू दिसतोय. त्यानंतर काही विद्यार्थी सांगतात सर आम्हाला या ठिकाणी व्हाईट पोर्शनसुद्धा दिसत आहे. काही विद्यार्थी सांगतात सर आम्हाला या ठिकाणी बिंदू व्हाईट पोर्शनच्या सोबत तुम्हीसुद्धा दिसत आहेत. तरी त्याच्याची विचार करण्याची क्षमता आहे मित्रांनो. तसं या ठिकाणी तार्किक विश्लेषण तुमची विचार करण्याची क्षमता वाढवते. तार्किक विश्लेषण तुमची विचार करण्याची क्षमता वाढवते मित्रांनो, आणि तीच क्षमताची इथं कसोटी लागत असते. तर आता आपण हे बघूया की अनुमानामध्ये कोणतं अनुमान बरोबर आहे, कोणतं अनुमान चुकीचं आहे. तर जर दोघी ठिकाणी अनुमान बरोबर आलं तर त्याला आपण राईट मानूया. दोघांपैकी एका ठिकाणी जरी अनुमान रॉंग आलं तर आपण त्याला रॉंगच मानूया. तर पहिलं आपण या ठिकाणी घेतलं बघा, काही फुलं दगड आहेत. तर या ठिकाणी काही फुलं दगड आलेलं आहे या ठिकाणी, आणि या ठिकाणी सुद्धा काही फुलं दगड आलेले आहेत. तर पहिलं अनुमान जे आहे ते पहिल्या डायग्राममध्ये आणि दुसऱ्या डायग्राममध्ये सुद्धा बरोबर आहे. बघा आपण या ठिकाणी आपण बाहेरून आतमध्ये जातो आणि आपण ठिकाणी बाहेरून आतमध्ये जात आहोत, आणि बाहेरून आतमध्ये जाताना आपण काही शब्दाला राईट मानतो, आणि या ठिकाणी पहिलं अनुमान जे ते दोघी डायग्राममध्ये काय आलं आहे, राईट आलेलं आहे. म्हणून पहिलं अनुमान आपण काय म्हणूया, राईट मानूया. आता दुसऱ्या अनुमानाकडे आपल्याला जायचं आहे बघा, काही दगड फुलं आहेत, काही दगड फुलं आहेत. तर या ठिकाणी बघा काही दगड या ठिकाणी फुलं आलेले आहेत, काही दगड फुलं आलेले आहेत. तर या ठिकाणी बरोबर आहे, जे ठिकाणी बरोबर आहेत, काही दगड फुलं आहेत. पण या ठिकाणी सर्व दगड फुलं आले पाहिजे होते, पण तसं आलेलं नाही. आपण काय करतोय, आतून बाहेर जातोय, आणि आतून बाहेर जाताना सर्व शब्द आला पाहिजे होता. बघा दगड आणि फूल, तर आतून बाहेर जातोय तर सर्व शब्द आला पाहिजे होता, पण आला काय, काही. तर या ठिकाणी राईट होतंय. हे जे दुसरं अनुमान आहे, ते दुसरं अनुमान पहिल्या डायग्राममध्ये राईट होतंय. काही दगड फुलं आहेत, पण दुसऱ्या डायग्राममध्ये काय होतंय, ते रॉंग होतंय. दुसऱ्या डायग्राममध्ये काय होते, रॉंग होते. सर्वच्या सर्व दगड काय आहेत, फुलं आहेत, पण इथं काय दिलं मला, काही दगड फुलं आहेत. म्हणून दुसरं अनुमान काय आहे, रॉंग आहे. दुसरं अनुमान काय आहे, रॉंग आहे. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी 3 वेगवेगळ्या पद्धतीच्या उदाहरणातून आपण हे समजण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा, आणि तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ हवा आहे ते पण आम्हाला कळवा. त्यासाठी आम्ही नक्कीच तुमच्यासाठी त्या टॉपिकवर व्हिडिओ घेऊन येऊ. असं नाही की मॅथ आणि रिजनिंगच केलं पाहिजे, हिस्ट्री, जॉग्राफी, इकॉनॉमिक्स, पॉलिटी, सायन्स ज्याही टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल त्या टॉपिकवर आम्ही नक्कीच तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार. मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. भारत करिअर अकॅडमी चॅनल आपला आहे, त्याला सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू सो मच. जय हिंद, जय भारत.